मायबापो, एका सोप्या, अवघड वाटणाऱ्या, परंतु ज्याला 9 प्रकरणे येतात त्याला अतिशय सोपं वाटणाऱ्या सूत्राबद्दल मी आज बोलणार आहे. सर्वज्ञ म्हणतात, जेच विघ्न तेच अधीन आणि त्याशीच वेगळा होय. मायबाबो, 1 ते 4 देवता म्हणजे कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ आणि स्वर्ग. कर्मभूमीच्या देवता 13 कोटी, अष्टदेवनीच्या 13 कोटी, अंतराळीच्या 13 कोटी, स्वर्गीच्या 33 कोटी, अशा 72 कोटी देवता आहेत. तर त्यामधल्या अर्ध्या स्त्रिया आहेत आणि अर्ध्या पुरुष आहेत. ज्या स्त्रिया आहेत त्याला विकारसृष्टी म्हणतात आणि जे पुरुष आहेत त्याला कर्मसृष्टी असे म्हणतात. तर मायबाबा, ज्यावेळेस आपल्याला शब्दज्ञान होते त्यावेळेस आपल्यामध्ये 72 कोटी देवतेची म्हणजे ह्या 4 देवते एवढी शक्ती येते. म्हणजे 1 ते 4 देवते 72 कोटी एवढी शक्ती येते शब्दज्ञानात. पण ती शक्ती कार्यरत होत नाही, अप्रोक्षात ती कार्यरत होते. तर का कार्यरत होत नाही? कारण इथं जर कार्यरत झाली ती तर माणूस हा म्हणजे हा जीव जो साधक आहे तो स्वर्गाच्या नादी लागण आणि तिकडं परमेश्वराच्या नादी लागणारच नाही. त्यामुळे ती कार्यरत होत नाही. मग ती अप्रोक्षात कार्यरत होते. तर मग अप्रोक्षामध्ये त्याच्यामध्ये शक्ती किती येते साधकामध्ये? तर चिजड माया एवढी येते. आणि सामान्यात किती येते? अव्यक्त माया एवढी. आणि विशेषात किती येते? एक म्हणजे अनंत ब्रह्मांडीच्या अनंत देवता एवढी शक्ती येते. असं माय बाबा, हे ज्यावेळेस आपण म्हणजे आस्तिपरीचं आचरण करायला लागू, ज्यावेळेस आपण म्हणजे अनुसरण घेऊ, देशाच्या शेवटी जाऊ, झाडाच्या तळोटी बसू आणि आपण आचरण करायला लागू, त्यावेळेस आपल्याला ह्या शक्ती येतात. म्हणजे हे अप्रोक्ष शब्दज्ञानात 72 कोटी देवता एवढी शक्ती येते, अप्रोक्षात चिजडमाया एवढी शक्ती येते आणि सामान्यात अव्यक्तमाया एवढी शक्ती येते आणि विशेषामध्ये अनंत सृष्टीच्या म्हणजे 21 कोटी त्या अनंत ब्रह्मांडाच्या देवता एवढी शक्ती येते. आणि एवढी शक्ती ह्या जीवामध्ये येते माझ्या. आणि मग हे जे जीवाला ह्या देवता विघ्न करतात. तर शब्दज्ञानात कोण विघ्न करतात? तर म्हणजे कर्मसृष्टी आणि कर्मसृष्टी आणि विकारसृष्टी. तर कर्मसृष्टी ह्या सहाय्य करणाऱ्या देवता आहेत आणि विकारसृष्टी ह्या आपल्याला म्हणजे विघ्न करणारे देवता आहेत. आणि अप्रोक्ष ज्ञान झाल्यानंतर आपल्याला दैवसृष्टीचं विघ्न आहे. शब्दज्ञानात कर्मसृष्टी, विकारसृष्टीचं विघ्न, अप्रोक्षामध्ये कोणाचं विघ्न आहे? आपल्याला दैवसृष्टीचं विघ्न आहे. दैवसृष्टी म्हणजे काय? सत्यकाय कोण? शिराब्दी, अष्टभैरव, विश्वरूप आणि चैतन्य, ह्या 5 जे देवता आहेत. तर ह्या 5 देवता 9 कोटी 1,15,10 देवता आहेत. तर त्याला दैवसृष्टी असे म्हणतात. तर त्या अप्रोक्ष ज्ञान झाल्यानंतर त्या विघ्न करतात आपल्याला. तर मायबाबा, सर्वज्ञ म्हणतात, जेची विघ्न तेची अधीन आणि तयाशीच वेगळा होय. तर स्वामी म्हणतात, तर आपल्याला ज्या कर्मसृष्टी आणि विकारसृष्टी, तर कर्मसृष्टीचे देवता सहाय्य करतात, विकारसृष्टीचे देवता आपल्याला म्हणजे आपल्याला विघ्न करतात. तर मग मायबाबा, ज्या विघ्न करतात शब्दज्ञानामध्ये त्याच अप्रोक्षामध्ये त्याच देवता काय होतात? अधीन होतात. का अधीन होतात बरं? कोणत्या देवता? 1 ते 4 देवता 72 कोटी देवता अप्रोक्षामध्ये अधीन होतात. का अधीन होतात बरं? कारण ह्या साधकाजवळ, अप्रोक्ष ज्ञानाजवळ चिजड माया इतकी शक्ती येते. आणि 1 ते 4 देवता फार खालचे आहेत आणि त्याच्या विद्या शिल्प आहेत म्हणजे कमी प्रतीच्या आहेत. आणि 5 ते 9 देवता ज्या आहेत
त्या 5 ते 9 देवताची विद्या येतात स्थूला विद्या, त्या उच्च प्रकारच्या विद्या येतात. आणि मग माय भाऊ तर त्या ह्या 4 देवतेपेक्षा आणि एका ब्रह्मांडाची शक्ती या जीवामध्ये येते. म्हणजे चिजड माय, चिजड म्हणजे काय? चित म्हणजे ज्ञान आणि जड म्हणजे अज्ञान. तर चिजड म्हणजे एका सृष्टीचं ज्ञान आणि अनेक सृष्टीचं अज्ञान, त्याला चिजड असे म्हणतात. तर चिजड माया ही एका सृष्टीचं ब्रह्मांडाचं संचलन करते. म्हणजे एका ब्रह्मांडा एवढी शक्ती, एका ब्रह्मांड चालवण्याची शक्ती आणि 81,6,08 देवता तिच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतात, तिच्या खाली येतात त्या. आणि मग ह्या एवढी शक्ती येते त्या जीवामध्ये म्हणजे चिजड माया एवढी. आणि चिजड माया शक्ती म्हणजे ह्या सगळ्याची मुख्य आहे ती चिजड माया. मग हा बी ह्या 72 कोटी देवतेचा मुख्य होतो आणि मुख्य झाल्यासारखं होतो. आणि मग त्यामुळं त्या देवता ज्या आहेत विकार सृष्टीच्या देवता त्याला विघ्न करू शकत नाहीत, त्या अधीन होतात आणि सामान्यामध्ये त्याचे मुळं निघून जातात. मग जीव एवढा सूक्ष्म आहे की तो देवतेला म्हणजे परमेश्वरालाच फक्त दिसू शकतो. देवतेलाच काय, मायाला पण दिसू शकत नाही. माया ही त्याला अनादि अनादिद्वारे बघते आणि देवता हे त्याला मळाद्वारे बघतात. तर मग ज्यावेळेस सामान्य ज्ञान होते त्यावेळेस ह्या कर्मसृष्टी आणि विकारसृष्टी ह्या 72 कोटीच्या देवता काय होतात, आधीना होतात आणि त्याशीच वेगळा होय. त्याशीच वेगळा आहे म्हणजे त्या देवताचे मूळ निघून जातात. मग त्या मग बघू देखील नाहीत, बघू देखील शकत नाही ते जीवाला माय भाऊ. त्याचमुळं सर्वच म्हणतात ज्याची विघ्न म्हणजे शब्दज्ञानं ज्या देवतेनं विघ्न केलं त्या अपरोक्षात अधीन होतात आणि सामान्यामध्ये त्याची मुळं निघून जातात. म्हणजे त्या देवता जीवाला बघू शकत नाहीत माय बाबा. असा अत्यंत सोपा अर्थ आहे, सोपा आहे, परंतु आपल्याला 9 प्रकरणं कळाली पाहिजे. आणि 9 प्रकरणं कळण्यासाठी माय बाबा आपल्याला जे सांकेतिक शब्द येतं याचे म्हणजे काय आत्मोपासनी म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, याग म्हणजे काय, तीर्थ म्हणजे काय, क्षेत्र म्हणजे काय, व्रत म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी ह्या सांकेतिक शब्द आपल्याला कळाले पाहिजे. ते कळाले तरच आपल्याला 9 प्रकरणं समजू शकतं, नाही तर आपल्याला 9 प्रकरणं समजू शकत नाही माय बाबा. त्यामुळं 9 प्रकरणं समजून घ्या. तुम्हाला सर्व सूत्र म्हणजे विचार मालिका, आचार मालिका आणि हेच काय तुम्हाला 5 स्थळाचा देखील अभ्यास तुम्ही करू शकतात आणि तुम्हाला ते ज्ञान होऊ शकतं आहे. आणि इतकंच नव्हे तर तुम्हाला थोरलं प्रकरण म्हणजे माहके देखील तुम्हाला कळू शकतात माय बाबा. पण तुम्ही अगोदर त्या म्हणजे सांकेतिक शब्द पाठ करा आणि 9 प्रकरणं कसे आहेत ते बघून घ्या आधी. आणि 9 प्रकरणं झाल्या तुम्ही शिकल्यानंतर मग तुम्हाला सर्व महानुभाव पंथाचा जो खजिना आहे ज्ञानाचा तो सर्व खजिना तुम्हाला समजू शकतो माय बापो. हे अत्यंत सोपं काम आहे, पण आपण त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळं आपल्याला अवघड वाटतं ज्ञान हे. पण सर्वज्ञानं आपल्याला जे ज्ञान दिलं ते अतिशय सोपं ज्ञान दिलं. म्हणून माय बापो त्या ज्ञानाच्या मागे लागा, ते ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा आणि ज्ञानी व्हा असं मी तुम्हाला नम्र विनंती करेल. आणि इथंच थांबेल. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.